आता कैलास अडगावकर ज्वेलर्स सोबत सोनं घेणं झालं आणखीन सोपं. मेकिंग चार्जेसवर तब्बल 50% सूट. मर्यादित कालावधीसाठी नक्कीच भेट द्या. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. पुढे मागे झालं तर निश्चित नाशिकचं परमनंट नुकसान होणार आहे. तर हे न व्हावं म्हणून एक चर्चाअंती आम्ही असं ठरवलं आहे की आपल्याकडे खरं तर अनुभवी अधिकारी आहेत जे नाशिकचेच आहेत आणि ते गेल्या 2 कुंभमेळ्यापासून काम करत आहेत. प्लस त्यांना नाशिकमध्ये पाणी पुरवठ्याची जाण आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं तर चव्हाणके साहेब आहेत, RK पवार आहेत, ह्यासारखे जे पाणी पुरवठा आधी करत होते आणि बघत होते, ह्या अधिकाऱ्यांच्या अनुभवाचा खरं तर आपण वापर या गोष्टीमध्ये करू शकतो. आज पाणी पुरवठ्यात जर आपल्याकडे अधिकारी किंवा काम करणारे व्यक्ती मॅनपॉवर कमी असेल, जुने वॉलमन देखील आहेत ज्यांना माहिती आहे, कारण कंत्राटी वॉलमन जे आहेत त्यांना माहीत नाही आहे की कुठल्या विभागाला कशी पाईपलाईन जोडलेली आहे आणि कुठे पाणी पुरवठा होतोय. तर मला असं वाटतं जे एक्सपिरियन्स आणि परमनंट कर्मचारी आपल्याकडे होते जे रिटायर झालेले आहेत त्यांचं एक मीटिंग घेऊन इथे त्यांच्या अनुभवाचं एक काहीतरी वापर करून आपण काही नियोजन करता येत आहे का हे देखील आम्ही पडताळून पाहणार आहोत. येत्या 15-16 तारखेला या सगळ्यांची एक एकत्रित बैठक घेऊन नाशिककरांची जी पाण्याची काही निकड आहे तो पाणी पुरवठा सुरळीत करून एक प्लॅनिंग करू. कारण आता आपण पाहतोय की 600 MLDच्या वर पाणी खरं तर आपण वापरतोय, पण ते लिकेज होऊन आणि काही ठिकाणी नळ चोरीचे, पाणी कनेक्शन चोरीचे देखील असे खूप इन्सिडेन्सेस घडलेले आहेत, जेणेकरून पाणी ते एंड युजरपर्यंत म्हणजे जो आज टॅक्स भरतोय त्या नागरिकांपर्यंत खरं तर हे पाणी जाणं अपेक्षित आहे. ते तिथे न जाता गळतीमध्ये आणि पाणी कनेक्शन चोर जे असतील त्यांच्याकडे डायव्हर्ट होत आहे. म्हणून पाणी असून देखील लोकांपर्यंत पाणी पुरत नाही आहे. त्यामुळे ह्या विषयावरती अतिशय गांभीर्याने इथे चर्चा झालेली आहे आणि येत्या काळात जर हे ह्या महिन्याअखेर मेपर्यंत जेव्हा सुट्ट्या लागतात तोपर्यंत हा पाणी पुरवठा सुरळीत जर करण्यात नाही आला तर आम्ही अधिकाऱ्यांवर निश्चितपणे कठोर कारवाई करू. मला असं वाटतंय आता याच्यावरती ठोस अशा काही उपाययोजना करणं गरजेचं आहे, जेणेकरून जे अधिकारी, पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे, जे अधिकारी या गोष्टी सिरियस घेत नाही, मला असं वाटतं त्यांचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. दुसरी गोष्ट याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जरी आपण म्हणतो कर्मचारी कमी आहे, अधिकारी कमी आहे, परंतु अनेक अधिकारी असे प्रमुख त्यांच्यावरती प्रत्येक अधिकाऱ्यावर 2-2, 3-3 डिपार्टमेंटचा भार आहे. त्याच्यामुळे त्यांना एकही डिपार्टमेंटमध्ये चांगलं काम ते असं त्यांच्याकडे असे उत्तर येत आहे का आमच्याकडे ही जबाबदारी आहे, आमच्याकडे ती जबाबदारी आहे. वॉटर सप्लायच्या माणसावर बांधकामची जबाबदारी, बांधकामच्या माणसावर ड्रेनेजची जबाबदारी अधिकाऱ्यावरती. मला असं वाटतं याच्यामुळे काय होतं, सिंहस्थाकडे आपण सिंहस्थाची तयारी करतोय आणि मुळात नाशिक महानगरपालिकेला जे टॅक्स भरताय त्यांचं सुद्धा नियोजन करणं फार गरजेचं आहे. त्यांना मूलभूत सुविधा देणं गरजेचं आहे, त्यांना पुरेसं पाणी देणं गरजेचं आहे. आणि यासाठी आता महापौर असतील किंवा आम्ही असतो किंवा 122 नगरसेवक हे ॲक्शन मोडमध्ये वरती आहोत. कारण आम्हाला नागरिकांचं प्रतिनिधित्व या ठिकाणी करायचं आहे. नागरिकांना अपेक्षित असलेल्या त्या ठिकाणी सुविधा नागरिकांना द्यायची आहे आणि त्यांना आम्हाला नागरिकांना कारणं देऊन चालणार नाही. शेवटी किती दिवस आम्ही कारणं देणार आहे. NCN न्यूजसाठी रोहन देनी, नाशिक.